मीरा भाईंदरमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तर ऐन उन्हाळ्यात विस्कळीत झालेला शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून चक्क देवदेवता मीरा भाईंदरमध्ये अवतरल्याचं पाहायला मिळालं. मनसे पक्षाकडून शहरातील पाणी टंचाई विरोधात मंगळवारी अनोखे आंदोलन पुकारण्यात आले होते. मीरा भाईंदर शहरात वारंवार जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी खंडित केला जाणारा पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रखडलेला सूर्याधरण प्रकल्प यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदर शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर पाणी टंचाई विरोधात शहरातील राजकीय पक्ष आणि समाजसेवी संस्थाही आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मीरा भाईंदर मुख्यालयावर मनसे पक्षाने पाणी टंचाई विरोधात अनोखे आंदोलन पुकारले होते. यावेळी गणपती, श्रीराम, भगवान महादेव आणि पार्वतीचा वेश धारण केलेले काही कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मीरा भाईंदर शहरातील सामान्य नागरिक सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेत चक्रा मारत आहेत. पण त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज देवरूपी मानवांना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया मीरा भाईंदर महिला शहराध्यक्ष कविता वायंगणकर यांनी दिली. तर गेल्या 8 वर्षांपासून सूर्या प्रकल्पाच्या नावाने महापालिकेकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसताना आता शहरातून अनधिकृत झोपडपट्ट्या, लॉज आणि टँकर माफियांना सुरळीत पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पालिकेने आधी या अनधिकृत पाणी पुरवठ्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मीरा भाईंदर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी दिली. पाणी टंचाई विरोधात महिनाभरात तिसरे आंदोलन करण्यात आले आहे. मीरा भाईंदर शहरातील पाणी टंचाई ही फक्त आता नागरी समस्या न राहता राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरली आहे. महापालिका मुख्यालयात गेल्या महिन्याभरात काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट आणि मंगळवारी मनसे अशा विविध पक्षांनी आंदोलन करत पालिकेच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे. नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. ते बघत असाल, या ठिकाणी मीरा भाईंदरच्या महानगरपालिका प्रवेशद्वारावर आपण उभे आहोत. या ठिकाणी उभं राहण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आम्ही देव उतरवले आहेत. लक्षात घ्या, पाण्याची समस्या जी मीरा भाईंदरमध्ये आहे, अनेक आंदोलन झाले, अनेक पक्षांचे आंदोलन झाली, पण या ठिकाणी अनोखं या ठिकाणी आम्ही पाण्यासाठी मागणी करण्यासाठी आलेलो आहोत. मीरा भाईंदरचे आयुक्त आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला उत्तर दिलेत. पण ती उत्तर जी होती की 8 वर्षापासून जे आम्हाला प्रकल्प चालू झाल्यापासून जे आयुक्त या ठिकाणी 4 बदली झालेत, त्यांचाच फॉर्मॅट त्यांनी वाचून दाखवला. लक्षात घ्या, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व अधिकारी फेल झालेले आहेत पाणी देण्यामध्ये, हे वस्तुस्थिती आहे. मीरा भाईंदरचे जे जनतेचे प्रतिनिधी आहेत हे कुठल्याच प्रकारचे सक्षम नाही आहेत, ह्याच्यावर सिद्ध झालंय. पाण्यासारख्या गोष्टीसाठी जर आंदोलन करायला लागत असेल आणि महाराष्ट्र सेनेला उचल घ्यायला लागत असेल, या ठिकाणी आंदोलन भरपूर झाले. सत्तेमध्ये असताना सुद्धा शिवसेनेने आंदोलन केलं, म्हणजे किती तीव्र हालत आहे ती बघा. त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठ्या पाण्याची टंचाई. अनेक हॉटेलमध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्र नसत्या सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या लॉज आहेत. त्या लॉजवर 8-8, 10-10 कनेक्शन आले कुठे? ते दारू पिणाऱ्यासाठी त्यांच्या गाड्या धुत आहेत लोक. आमचा जीव जळतोय, पियाला पाणी नाही, ते महिला वन फिरतायत पाण्यासाठी. आणि जे आंदोलन आम्ही करायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त याच्यावर लक्ष घालतील आणि जनतेच्या वतीने पण लक्ष घालतील. कुठल्याही प्रकारे पाण्याच्या समस्या होता कामा नये, आमची मागणी आहे. लवकरात लवकर यांनी दखल नाही केलं तर आयुक्तांच्या टेबलावर बसण्याची मी आता अवजार घेतला. लक्षात घ्या, आणि निवेदन वगैरे आम्ही देणार ना, डायरेक्ट टेबलावर बसणार आणि आंदोलन सुरू करणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो.